नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मी माधुरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही मस्त फिरायला जाणार आहोत. तर आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत आणि काय काय करणार आहोत, तर आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सकाळी सकाळी मस्त आवरले, फ्रेश वगैरे झाले, घरातले कामं केली, नाश्ता वगैरे बनवला आणि मग नंतर आंघोळ वगैरे करून इथं कपडे इस्त्री करायला घेतले. आणि पिल्लूचं कसं असतं, एरवी संडेला तो लवकर उठून बसतो, त्याला झोप म्हटलं तरी. आणि कुठेही बाहेर जायचं असलं की त्याला जबरदस्ती उठवायला लागतं. मग इथं त्याला उठवून आम्ही रेडी वगैरे झालो आणि आम्ही बाईकनंच जाणार होतो. पण नंतर अचानकच पाऊस यायला लागला, मग त्याच्यामुळे बाईकचा प्लॅन कॅन्सल करून आम्हाला इथून पुढचा प्रवास मेट्रोनेच करायचा होता. आणि खास म्हणजे आजचा दिवस खूपच स्पेशल ठरला, कारण पिल्लूचा हा पहिलाच मेट्रो प्रवास होता. तर त्याची एक्साइटमेंट काय आहे हे बघायसाठी आम्ही दोघंच खूप एक्सायटेड झालो होतो. आणि थोड्याच वेळाने आमची इथं मेट्रो देखील आलेली आहे आणि आम्ही मेट्रोमध्ये बसून मस्त असं एन्जॉय केलं. आणि आम्ही सकाळी लवकर गेलो होतो, त्याच्यामुळे मेट्रोमध्ये काय एवढी फारशी गर्दी नव्हती, तर आम्हाला सीट वगैरे मिळाली. आणि इथं सुमितचं आणि त्याच्या बाबांचं बाहेर बघणं चाललं आहे. ते मस्त निसर्गाचा आनंद घेत आहेत. आणि मला तर बाहेर बघितलं की चक्करच येते बाबा, त्याच्यामुळे मी तर एकटी एकटी आतमध्येच बसलेले होते. आणि हे बापलेक मस्त असा मेट्रोचा प्रवास एन्जॉय करत होते. आणि पिल्लू न घाबरता मस्तच बघत होता, त्यालाही खूप मजा आली. नंतर तो थोडा दमला आणि मग त्याला आईकडे बघायचं होतं. मग मी इथूनच त्याला दाखवत होते, कारण बाहेर बघितलं की मला परत मळमळ वगैरे चालू होते म्हणून. आणि नंतर आम्हाला मेट्रो चेंज करायची होती आणि ती मेट्रो अंडरग्राऊंड असल्यामुळे मग आम्ही खाली गेलो होतो. आणि एक्सिलेटरचं वगैरे सगळंच पिल्लूसाठी नवीन होतं आणि मस्त, पण तो अजिबातच घाबरला नाही, त्याला तर खूपच मज्जा आली. नंतर मग आम्ही मंडईमध्ये आलो आणि तर नंदीबैलाचं दर्शन झालं आम्हाला. आता पिल्लू रोजच टी व्हीवर बघतो, त्याच्यामुळे त्याने पटकन ओळखलं. आणि नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि तिथं खूपच गर्दी होती संडे असल्यामुळे. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून बाहेर आलो आणि छोटे छान छान असे फोटोज वगैरे क्लिक केले. आणि आमचं दर्शन वगैरे लवकर झालं होतं, आम्ही सकाळीच आलो होतो आणि बराचसा वेळही होता. म्हटलं पुण्याचं ग्रामदैवत असलेलं कसबा गणपती मंदिर मी पाहिलं नव्हतं, मग त्याच्यामुळे आम्ही तिकडं गेलो फिरायला. जुन्या काळातील मंदिरांचं वैशिष्ट्यच काहीसं वेगळं असतं. तिथे गेल्यावर मनाला एक वेगळीच शांती आणि समाधान मिळालं आणि एवढी शांत जागा होती ती, खूपच मजा आली. नंतर आम्ही तिथून आलो, तुळशीबागेमध्ये थोडीशी शॉपिंग केली. आणि नेमका तेव्हाच पाऊस आला, त्याच्यामुळे तिथले काही मी शूट वगैरे घेतले नाहीत. आणि नंतर इथं बरीचशी भूक लागली होती चालून चालून, म्हणून आम्ही खायसाठी इथं आलो. आणि पिल्लूला विंडो सीट मिळाली होती, त्याच्यामुळे तो तर काय खूपच एन्जॉय करत होता. त्याला रिक्षा वगैरे बघायला खूपच आवडतात. आणि इथं त्याच्यासाठी आम्ही शिरा मागवलेला आणि बाहेर एवढा पाऊस होता म्हणून आम्ही मस्त अशी गरमागरम मिसळ एन्जॉय केली. आणि आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. आणि इथं या दोघांचं जरा शो ऑफ करायचं चाललं होतं, कारण यांची मॅचिंग झाली होती, त्याच्यामुळे दोघांचाही काही आनंद गगनातच मावत नव्हता. पिल्लूसोबतचा पहिला मेट्रो प्रवास आम्हाला खूपच दमवणारा होता, कारण पिल्लू इतका एन्जॉय करत होता. त्याचं सारखं इकडं पळ तिकडं पळ, इकडे उड्या मार तिकडं उड्या मार चाललं होतं. आणि त्याच्या बाबांचं त्याला पकडायचं चाललेलं. सुमेधचा मेट्रो प्रवास तर सुमेधनं खूपच एन्जॉय केला आणि त्याच्यासोबत आम्ही देखील एन्जॉय केला. तर असा होता आमचा संडे. आमचे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.